नागपुरात हिवाळी अधिवेशनात 75,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या। अधिवेशनात 75,286 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्यात। यात महसूल वन विभागासाठी सर्वाधिक 15,721 कोटींची तरतूद करण्यात आली। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 15,648 कोटी तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 6,103 कोटींची तरतूद केली। 15,648 कोटींची तरतूद अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी केली तर कृषी पंप, यंत्रमाग, वस्त्रोद्योग, सामूहिक प्रोत्साहन योजना यासाठी 9,250 कोटींची तरतूद केली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 6,103 कोटींची तरतूद केली। 75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या या हिवाळी अधिवेशनात मांडल्यात। भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत 4,439 कोटींची तरतूद केली तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यासाठी 3,500 कोटींची तरतूद केली तर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेष अनुदानासाठी 2,200 कोटींची तरतूद करण्यात आली। समस्त कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटींची तरतूद केली। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला अर्थसहाय्यासाठी 2,008 कोटींची तरतूद करण्यात आली आहे तर महसूल वन विभागासाठी 15,721 अशी सर्वाधिक कोटींची मागणी करण्यात आली आहे। उद्योग, ऊर्जा, कामगार विभागासाठी 9,205 कोटींची तरतूद केली आहे। महिला बालविकास विभागासाठी 5,224 कोटींची मागणी करण्यात आली आहे तर गृह विभागासाठी 3,861 कोटींची मागणी केली। सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 3,602 कोटींची मागणी केली।